आहे. एक तर आपल्याकडे एक LPGवर जे काही आधारित क्रेमेटोरियम आहे त्याची संख्या किती आहे ते इम्पॉर्टंट आहे. बेसिकली टोटल आपलं पुणे शहरात आपल्याकडे ना 27 सौदागृह आहे. आणि एक म्हणजे काय आहे, खूप सारे याच्यामध्ये सिस्टम्स आहेत. म्हणजे काही सिस्टम त्याच्यामध्ये असं आहे की आपण ते LPGवर एकूण टोटलमध्ये 18 सिस्टम तयार केलेलं आहे. तसेच विद्युतद्वारे जे आपण हे करतो त्याच्यामध्ये 10 सिस्टम आहे. प्लस जे तुम्हाला इतर सिस्टम आहे ना, APC ज्याला म्हणतो, वुडन वगैरे, ते आपल्याकडे 34 आहे. तर म्हणजे पुणे शहरात टोटल जे काही सिस्टम्स म्हणजे ज्याद्वारे सौदा केला जातो रोजच्या रोज, ते आपल्याकडे 52 आहे. तर मी तुम्हाला एवढे सांगू शकतो की हे जो म्हणजे हा जो 52 सिस्टम्स आहेत, बेसिकली त्याच्यामध्ये टोटल 1 से 12 असं म्हणजे रोज क्रिमेशन होत असतात. म्हणजे 1 से 12 रोजच्या रोज जे आहे कॅपॅसिटी आहे. आपण सरासरी जर पुण्याला पाहिलं तर 2000 डेड बॉडी आपण क्रिमेट करतो. बेसिकली आपल्याकडे इथे LPGचा जो पुरवठा म्हणजे खंडित झालेला आहे, त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की काही आंतरराष्ट्रीय कारणामुळे आपण जो कमर्शियल वापर करतो हा ॲक्च्युली कमर्शियल वापरमध्ये मोडला जातो. तर तिथे थोडासा इश्यूज तयार झालेला आहे. तर माझे एवढे सर्वांना विनंती आहे की याच्यामुळे काही फार जास्त त्रास आम्ही होऊ देणार नाही. प्रॉब्लेम कसा आहे की आपला जो ट्रेडिशनल सिस्टम आहे त्याचा पण वापर आता यावेळी करावाच लागेल. दुसरं असं आहे की काही असे जे क्रिमेटोरियम आहे त्या ठिकाणी खूप जास्त लोड आहे, जसं की वैकुंठधाम या ठिकाणी. तर आम्ही असं करतो की जेव्हा आपण डेथ पास इश्यू करणार, आम्ही ज्या हिशोबाने आपल्याला मध्ये अलॉट करणार त्या हिशोबाने जर आपण हे सगळे क्रिमेशनची म्हणजे प्रक्रिया पूर्ण केली तर काही अडचण येणार नाही. शेवटी कसं आहे की काही ठिकाणी लोड जास्त आहे, काही ठिकाणी सुविधा असूनसुद्धा लोड कमी आहे. तर यावेळी थोडासा आम्हाला बॅलन्स क्रिएट करावं लागेल. आणि बाकी असं पुण्यामध्ये शहरात काही फार त्रास होईल लोकांना असं नाही आहे. आम्ही प्रत्येक क्रिमेटोरियमवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली आहे. आणि डेथ पास देतेवेळीसुद्धा लोकांना पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत. आणि हा जो LPGचा पुरवठा खंडित झाला त्याच्यामुळेच फार जास्त प्रॉब्लेम होईल असं नाही आहे. बाकी सिस्टम्सचा आपण वापर करू चांगल्या पद्धतीने. विशेष करून जे युद्ध चालू आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण खबरदारी म्हणून आपल्या जी गॅस वाहिनी आहेत तिला थांबवलं आहे. नाही, तो बेसिकली कसं आहे की कमर्शियल वापर जे आहे ना LPGचा ते बंद थोडासा आता जो ऑलरेडी नोटिफिकेशन शासनाने केलेलं आहे याद्वारे आम्ही हे करतो आहे. शेवटी कसं आहे की जो नॅचरल गॅसचा पुरवठा आहे त्याच्यामध्ये काही इश्यू झाल्यामुळे, पण हे काही म्हणजे मला वाटतं की 1-2 दिवसाचा इश्यू होऊ शकते. त्याच्यावर काही आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही. नाही, मी तेच नाही, मी आपल्याला क्रिमेटोरियम पुरतं सांगतो की 18 ठिकाणी हे LPG बेस्ड सिस्टम आहे, 18. तसेच 10 सिस्टम जे आहे विद्युतवर बेस्ड आहे. आणि बाकी 34 जे आहे ते APC आहे, म्हणजे वुडन सिस्टम आहे. तर म्हणजे बाकी प्रत्येक सौदागृही ज्या ठिकाणी आहे तिथे वेगवेगळे सिस्टम आहेत. तर बाकी ठिकाणी आम्ही APC किंवा जो इलेक्ट्रिक सिस्टम आहे त्याचा वापर जास्त करू, त्याची संख्या वाढवू. आणि मात्र तुम्ही एवढं समजू शकता की 1 से 18 जे आपला रोज होऊ शकते सौदा, याच्यापैकी मात्र 18 जे सिस्टम आहे तेच थोडासा आम्हाला याच्यामध्ये इश्यूज होणार आहे. पण काही प्रॉब्लेम नाही आहे. जर लोड आपण सर्व ठिकाणी हे केलं म्हणजे आटून दिले तर काही अडचण येणार नाही. काही ठिकाणी खूप जास्त लोक जातात म्हणून हे प्रॉब्लेम आहे. सर, नागरिकांमध्ये संभ्रम आहे की गॅस टाकी जिथे होत्या छोट्या आयसोलेटेड याच्यामध्ये तर तिथे बंद असणारे, त्यामुळे काही पॅनिक सिच्युएशन आहे. तर तुम्ही नागरिकांना नाही, पॅनिक सिच्युएशन नाही होणार. आम्ही ऑलरेडी याबाबतीत एक प्रेस नोट पण जाहीर करतो आहे. आणि जेव्हा आपण डेथ पास इश्यू करणार तेव्हा आम्ही सर्वांना अलॉट पण करणार आहे की तुम्ही कुठे जाऊ शकता, तुमचा जो नजीकचा सौदागृह आहे. तर कोणाला घाबरण्याचे काही कारण नाही आहे. मी तेच सांगितलं आपल्याला की आपल्याकडे जेवढे काही हे म्हणजे 27 जे क्रिमेटोरियम आहे, तर काही ठिकाणी लोक जास्त म्हणजे इथे हे करतात, त्याचा वापर करतात म्हणून प्रॉब्लेम आहे. जर आपण सर्व जे काही रिसोर्सेसचा बरोबर वापर केला तर हा प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्यासाठी प्रशासन ऑलरेडी तयारीत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव